अहवाल राज्य सरकारला प्राप्त झालाय, तर आता लाभार्थ्यांच्या पात्रतेची कडक पडताळणी केली जाणार आहे। या अहवाला नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली नमो शेतकरी योजना आणि दुसरीकडे महिला वर्गांसाठी सुरू असलेली लाडकी बहीण योजना ही गुंडाळली जाणार किंवा बंद केली जाणार अशा काही बातम्या लीडिंग माध्यमांनी दिलेल्या आहेत। आणि या बातम्यांची नेमकी सत्यता काय, की ही योजना बंद होणार की वेगवेगळ्या काही फेक चॅनल्स आहेत, जे काही बनावट चॅनल्स आहेत किंवा बनावट न्यूज पोर्टल आहेत, तर यांच्या माध्यमातून 5 मिनिटापूर्वी नमो शेतकरीचा हप्ता जमा झाला, या 12 बँकांना झाला, या 13 बँकांना झाला, या 12 जिल्ह्यामध्ये झाला, या 14 जिल्ह्यामध्ये झाला, 1 तासापूर्वी GR निघाला, रात्री उशिरा मंत्रिमंडळाची बैठक झाली, अशा चुकीच्या आणि खोट्या अनेक बातम्या येत आहेत। मात्र या खोट्या बातम्यांच्या पलीकडे ह्या खोट्या बातम्यांवर किती पाहायच्या, किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। मात्र या मागची जी काही सत्यता आहे, तर पहिल्यांदा लाडकी बहीण योजना ही निवडणुकावर डोळा ठेवून सरकारनं सुरू केली होती जून 2024 मध्ये, आणि ही योजना सुरू केल्याच्या नंतर त्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारला भरभरून यशही मिळालं। त्यापूर्वी 14 ऑगस्ट 2024 रोजी पहिल्या टप्प्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्याला जमा झालेले असताना त्या माध्यमातून ही योजना सुरुवातीलाच संशयाच्या घेऱ्यामध्ये अडकली होती। सर्वच्या सर्व खाती लाडक्या बहिणीची ही KYC साठी होल्ड केली होती, कुठलंही कारण नसताना स्टॉप, डॉर्मॅट आणि इनऑपरेटिव्ह या वर्गवारीमध्ये बँकांना आदेशित करून या खात्यातले पैसे महिलांना काढता येत नव्हते। आणि मग निन्नाच्या हंगामामध्ये, ऐन कामाच्या हंगामामध्ये लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी ते पैसे काढण्यासाठी कागदपत्र घेऊन KYC करण्यासाठी बँकामध्ये रांगा लावाव्या लागल्या, त्याच्यासाठी 3-3, 4-4 दिवस घालवावे लागले। त्याच्यानंतर परत KYC, KYC, CKYC अशी प्रक्रिया यानं त्या माध्यमातून वर्षभर राबवण्यात आली। त्याच्यानंतर हे सरकारचं जे काही सर्व्हर आहे, तर सर्व्हर कधी चालत होतं, कधी चालत नव्हतं, आणि अशातच मग पुन्हा KYC करण्याचा फतवा सरकारकडून काढण्यात आला। या KYCच्या माध्यमातून सरकारने कुठली पडताळणी केली याबाबत कुठलीही स्पष्टता नाही, किंवा माध्यमांनी सुद्धा याबाबत कुठलीही विचारणा अद्यापपर्यंत केलेली नाही। 18 सप्टेंबर रोजी ज्यावेळेस लाडक्या बहिणीसाठी KYCचं पोर्टल सुरू करण्यात आलं, तर त्या पोर्टलवर फक्त लाडक्या बहिणीचं आधार क्रमांक मागण्यात आला। आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकल्याच्या नंतर त्या आधारला एक OTP गेला, आणि ते OTP टाकल्याच्या नंतर सबमिट केल्याच्या नंतर त्या ठिकाणी 2 प्रश्न विचारण्यात आले होते। एक प्रश्न गोंधळात टाकणारा होता आणि दुसरा साधा सोपा सरळ प्रश्न होता, आणि ह्या दोन्ही प्रश्नाची बऱ्याच लाडक्या बहिणीची यामध्ये उत्तरं चुकली। दुसरीकडे नवऱ्याचं किंवा वडिलाचं त्यांना आधार कार्ड त्या ठिकाणी पुन्हा एंटर करायचं होतं, आणि तिथेही OTP घेऊन त्याला सबमिट करायचं होतं। तर अशामध्ये काही महिलांची KYC झाली आणि काहींची झाली नाही, आणि त्यातून मग आधारला मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही फक्त याचीच पडताळणी झाली। आणि ज्यांचे मोबाईल नंबर लिंक नव्हते त्यांनी आधार सेंटरवर जाऊन 3-3, 4-4 दिवस त्या ठिकाणी रांगेत उभं राहून 1,200 रुपये सरकारला पुन्हा देऊन आपलं आधार आणि मोबाईल हे 2 गोष्टी लिंक केल्या। यातून सरकारनं कुठली पडताळणी केली हे सरकारच्या मंत्र्यांनी, सचिवांनी आणि आयुक्तांनी याबाबत खुलासा करावा किंवा स्पष्टता द्यावी। मात्र ते खुलासा मागण्याचा एक सामान्य माणूस म्हणून तुम्हाला आम्हाला अधिकार पोहोचत नाही। मात्र सरकार नावाच्या व्यवस्थेला जर थोडीसर स्वतःबद्दल जरी लाज वाटत असेल, तर त्या लाजची थोडीशी तमा बाळगून त्यांनी याबाबत खुलासा करावा, की जे काही 15,000 पुरुष लाभार्थी सरकारनं उघडकीस आणले होते ते सरकारच्या चुकीमुळं, तर त्या पुरुष आणि स्त्रीच्या कुठली पडताळणी नेमकी या माध्यमातून केली हे सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे। दुसरीकडे जे काही नमो शेतकरीच्या माध्यमातून सरकार जे काही दर महिन्याला 500 रुपये देतं, आणि ते 500 रुपये म्हणजे 4 महिने मिळून 2,000 रुपये देतं, तर सरकारला या गोष्टीची सुद्धा सरकार नावाच्या व्यवस्थेला लाज वाटली पाहिजे, की शेतकऱ्याला, या कृषी प्रधान देशाच्या शेतकऱ्याला तुम्ही 500 रुपये देऊन बोलवता, आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या आश्वासनं देता, भूलथापा देता, चुकीच्या बातम्या देता, खोट्या बातम्या देता, की 1 नोव्हेंबर पासून लाडक्या बहिणीचा 17वा, 18वा आणि 19वा हप्ता जमा व्हायचा आहे, तर तो अद्यापही जानेवारी महिना संपला आणि फेब्रुवारी महिना आता सुरुवात झालेली आहे, अजूनही ते पैसे जमा झालेले नाही। सुरुवातीला 31 डिसेंबरचा मुहूर्त काढला, नंतर 13 जानेवारीचा मुहूर्त काढला, 14 जानेवारीचा मुहूर्त काढला,
आणि 10 पैकी हुकून चुकून 1 किंवा 2 बहिणीच्या खात्याला पैसे जमा झाले. कधी तुमच्याकडून आकडा येतो की 60 लाख बहिणींना अपात्र ठरवलं, कधी 24 लाख बहिणींना अपात्र ठरवलं, कधी 1.5 कोटी महिलांच्या खात्याला पैसे दिले. असं खोटं बोलण्याचं पाप हे सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे आणि खरं बोलणाऱ्याला नंतर इथं या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून प्रताडित केलं जातं किंवा नाहीच काही झालं तर भक्ताकडून असं खरं बोलणाऱ्यांना शिव्या घातल्या जातात. ही या देशाची अवस्था आणि व्यवस्था झालेली आहे. दुसरीकडे नमो शेतकरीच्या माध्यमातून जे सरकार 500 रुपये देतं, तर सरकारकडूनच घोषणा करण्यात आली होती की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्याला 2000 रुपये जमा होईल. आणि तुम्ही इथल्या शेतकऱ्याला, जो काही या जगाचा अन्नदाता आहे, पोशिंदा आहे, की जो तुम्हाला जगवतो, त्या शेतकऱ्याला 2000 रुपयासाठी लाचारीनं वाट पाहावी लागते. तो तीनदा त्या बँकेच्या चक्रा मारतोय, कारण त्याला दवाखान्याच्या त्याच्या बीपीच्या गोळ्या आणायच्या असतात, शुगरच्या गोळ्या आणायच्या असतात. कारण हे तुम्हीच पाप सगळं केलेलं आहे की आमची नैसर्गिक शेती बुडून संकरित आणि रासायनिक शेती आमच्या मस्तकी मारलेली आहे आणि या शेतीसाठी तुम्ही आमच्या लोकांना प्रवृत्त केलेलं आहे. आणि मग आता आम्हाला नाईलाजाने त्या 2000 रुपयाची वाट पाहावी लागते. जे 500 रुपये तुम्ही दर महिन्याला देता ना, तर 30 वर्षाच्या आधी त्याच शेतकऱ्यानं 500 रुपयाचं मातेरं आपल्या खळ्यावर जाण होऊ दिलं, पण कधी ते उचलून भरून आणलं नाही. कारण त्याच्या मागची शेतकऱ्यांची आमची भूमिका होती की हे जर मातेरं मी जर घरी जमा करून नेलं तर ते तसंच पडून राहील, किंवा त्याच्याऐवजी जर माझ्या खळ्यावर येणारी जर बाकीचे कोणी जे काही गावातील गोर गरीब असतील तर त्यांना, ज्यांना या अन्नाची गरज आहे, तर ते मातेरं जमा करून नेतील. आणि गव्हाची खळी सुरू असताना आमच्या शेतकऱ्यानं मेढीच्या बैलाला कधीच तोंडाला त्याच्या मुचकं लावलं नाही. की 8-8 दिवस ज्यावेळेस मळणी चालत होत्या तर आमचे बैल ते गहू खात होते आणि आपल्या विष्टीतून 8-8 दिवस ते गहूच बाहेर टाकत होते. ही ध्यानवृत्ती आमच्या शेतकऱ्याकडे आहे. आणि आमच्या शेतकऱ्यानं वर्षभर जाणी जोशी गारुडी भारुडी कुणीही दारात कधीही आला मागायला तर त्याला कधीच परत पाठवलं नाही. की 4 वाजतापासून आमच्या दारामध्ये पिंगळा यायचा, त्याला साडी कपडे जे काय असेल ते सगळी लोकसंस्कृतीचं जतन करण्याचं काम आमच्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे. आणि त्या शेतकऱ्यांना तुम्ही लाचार बनवलेला आहे. आणि 500 रुपयासाठी तुम्ही तारखा देता, आश्वासनं देता, या तारखेला जमा होतील, हे करा, फार्मर आयडी काढा, किसान आयडी काढा, 1760 कागद तुम्ही त्याला जमा करायला लावता. तुम्ही त्याचं शैक्षणिक, आर्थिक, मानसिक सगळ्याच बाजूनी त्याचं शोषण करत आहात. ही शोषण करणारी व्यवस्था तुमच्या आमच्यावर फॅसिझम लादत आहे. आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.